संघाने एका ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे आणि कालच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर या संघाने इथे बाजी मारलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये पाहूया कुठला संघ इथे बाजी मारतोय आणि एका ट्रॉफीवरती आपलं नाव करतोय. सध्या तरी रेस चालू आहे. भाबोला बॉईज, भाबोला आणि जुदाणी गिरीज. पहिला चेंडू वेगवान इथे हा चेंडू इथे हाताला गेला होता आणि बघा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. गोल्डन डकचा शिकार झालाय. प्रणय येतोय, प्रणय पुजारी येतोय. प्रथमेश आणि संजय आपण यायचंय आपलं कॅश प्राइज घेण्याकरता. संदीपजी ठाकरे यांच्याकडून हे प्राइज आलेलं आहे. ते आपण पाहतोय फक्त हलक्याने चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पुश करो खुश रहो. एकच धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आपण पाहतोय एकने धावफलक एक या धावसंख्येवरती जाऊन पोचलेला आहे. अर्जुन आणि प्रणय ही जोडी आता आपण पाहतोय. या अगोदर आपण पाहतोय की राकेश सावरा हा सलामीला आला होता. मात्र या मॅच मध्ये थोडीशी रणनीती वेगळी पाहायला मिळते. आडव्या बॅटने ते फटका केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड मध्ये चेंडू थोडासा तिकडे थांबतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिकडे आपण पाहतोय फंबल केला जातोय आणि तिसरी धाव देखील ही कंप्लीट झालेली आहे. थोडस निराशाजनक कामगिरी त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय राहिलेली आहे. परकट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आओ गुरु करे बिना शुरू आज तो जाम पे जाम जम कर चले. कल अंगूर की बेटी मिले ना मिले ना मिले ना मिले. आओ गुरु करे बिना शुरू आज तो जाम पे जाम जम कर चले. कल अंगूर की बेटी मिले ना मिले ना मिले ना मिले. आकाश धानवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडलेला आहे आणि आपण पाहतोय इथे आपण पाहतोय चेंडूला सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय सोडून दिलेला आहे. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे.
षडंबूल करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णतः फसलाय. अशोक आहे तिकडे, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे. फलंदाज बाद. वालक्या किणी यांच्या शुभ हस्ते आपण हा कॅश प्राइज आपण इथे वितरित करतोय. संजय करता आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर प्रथमेश या खेळाडूला देखील 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे, कॅश प्राइज आलेला आहे. आणि आपण पाहतोय आता नव्याने बॅटर इन झालेला आहे, संतोष सुतार. ओके, आता एक जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत. जास्त विकेट डाऊन झाल्या कारणाने संतोष सुतार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. या षटकातील एक चेंडू टाकून झालेला आहे. आपण पाहतोय धावसंख्या फक्त 4, 3 गडी बाद झालेत. राकेश इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, तर बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. भाभोला संघाने इथे आपण पाहतोय टॉस हा जिंकला होता आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कुठेतरी बॅकफुट वरती सध्या तरी पाहायला मिळतोय, कारण 3 गडी महत्वाचे बाद झालेत. राकेश सावरा अजूनही आहे, आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. ज्या प्रकारे आपण पाहतोय राकेश आणि चांगली बॅटिंग केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये, त्याच प्रकारे या राकेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू वेगाने तिकडे चाललाय, आउटफील्ड ही वेगवान आहे तिकडे. आणि तोपर्यंत 2 धावा या बोलून पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 6. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय फक्त हलक्याने हा चेंडू इथे खिलून काढला गेला होता. आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या धावसंख्येवरती. इथे आणखीन एक चेंडू आपल्याला निर्धाव येताना दिसतोय. खूप चांगली बॉलिंग इथे आपण पाहतोय केली जाते. 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो बॅटची एज लागले, चेंडू यष्टांच्या मागे निघून चाललाय. आउटफील्ड हा फार वेगवान आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे 4 धावांकरता. या 4 धावेने आता धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, ती म्हणजे 11 धावा. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर जीवदानी गिरीज संघाच्या देखील 15 ते 16 धावा होत्या, मात्र शेवटच्या षटकात 25 धावा ठोकल्या होत्या राकेश चौधरी आणि इथे राकेश सावरा आहे. मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती असेल, स्ट्राइक वरती आपण पाहतो या संतोष सुतार. संतोष डावळे आलाय, आपण पाहतोय तिसरं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता.
त्या पाहतो बॅटचा एज लागले, चेंडू गळी क्षेत्रामध्ये निघून आले. तिकडे सागर धाणवी आहे तिकडे, चेंडूला उचलेल. तोपर्यंत आपण बघितलं तर एकच धाव तिकडे मिळालेली आहे. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. एका जागेवरती बसू नका. प्रशांत परेड जी आपली गँग आहे थोडी आपण थोडीशी लांब लांब बसायचं तिकडे. आता सगळं येईल ते पेंढा बागून येतील. नवाड गोबा कोणी माझी काही खातील. नवाड गोबा कांबड्या काही नसतील. ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढा गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडासा फंबल करतोय. 2 धावा घेण्याची संधी आहे तिकडे आणि अपयशी ठरला तिकडे फलंदाज आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय लागलेल्या आहेत. तिथे 2 धावा घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली होती आणि आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय ते सोपवला गेलाय. चला बघूया आपण अगोदर नॉन स्ट्राईक एंड कडे काय झालंय ते पाहूया. त्यानंतर आपण 'नॉन स्ट्राईक एंड कडे बघितलं जाईल तिकडे चेंडू लावलाय की नाही. त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक एंड कडे तर सुखरूप पोहोचलेला आहे. अगोदर जो व्हाईट साठी रेफर होता तो देखील आपण पाहतोय इथे घेतला गेलाय. तर फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. तर या धावा किती आहेत त्या पाहूया. तीन धावा या कंप्लीट असतील. 3 धावा या कंप्लीट असतील. लक्षात घ्या 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे धावसंख्या झालेली आहे 18. 19 धावांचं लक्ष. सन्माननीय मयूरजी शेंडे साहेबांचं आगमन झालंय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत मयूरजी शेंडे, त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. शिलोत्र संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे.
ऐसोन स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा कॅप्टन आलेला आहे. तर शिलोतर संघाचा कॅप्टन आपण त्वरित या. आपण चिट्ट्यांचं ड्रॉ करतोय. एका संघाला इकडनं डायरेक्ट फायनलचं तिकीट मिळणार आहे. चला कॅप्टन या लवकर, नाहीतर आपण चिट्ट्या उडवून घेऊ, लक्षात घ्या. चला प्रवीणजी धावत या. पाहतोय गावदेवी शिलोतर, ऐसोन स्पोर्ट्स तांबडमाल आणि विजय संघ अशा 3 चिट्ट्या ह्या उडवल्या जातील. पाहूया कुठल्या संघाचं नशीब उजलतंय. तर कुठल्या संघाचं नशीब उजलतंय पाहूया. चिठ्ठी निघालेली आहे. गावदेवी शिलोतर आणि ऐसोन स्पोर्ट्स तांबडमाल म्हणजे विजय संघाला बाय असणार आहे. लगेच आपण टॉस करून घेऊया. प्रफुल्लजी वाळक्याजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. 18 धावा 19 धावांचं आव्हान आहे. सन्माननीय वाळक्याजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. चला टॉस आपण करतोय. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. चला निर्णय आपण नाव जाणून घेऊ, नंतर मॅच देखील सुरुवात होते. शिलोतर संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे तांबडमाल संघाला. सेमीफायनलचा मॅच 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. ते आपण पाहतोय चेंडूला फोर्स केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलेला आहे. 6 धावांन करता एक बिग शॉट इथे येताना दिसतोय. षटकाराने सुरुवात झालेली आहे. पहिले चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेळेस बघा आणखीन एक धमाका इथे येताना दिसतोय आणि हा चेंडू देखील सरळ 6 धावांन करता निघून जातोय. ते आता आक्रमण केलेलं आहे आकाश धानवी याने. पैमाने से दिल बहलता है मेरा, आके आ जाने, आके आ जाने.
इथे देखील एक मोठा फटका येताना दिसतोय. हा चेंडू देखील 6 धावांकरता निघून जातोय आणि या षटकारानेशी आपण पाहतोय हा सामना इथे फिनिश केलेला आहे आकाश धानवी आणि हार्ड लक भाबोला बॉईज. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल जीवदानी गिरीज. अजित चला चेंडू पाठवायचा इकडे.